हे सख्खे बहीण भाऊ आणि हे सख्खे बहीण भाऊ. तुझा नवरा देईल तुला टेन्शन. माझ्यावरती कोणाची दयाच नाही राहिली काय. समोसे वाले भैया. रोम रोम भाइयों. थाला समोसा. पूर्ण मंदिराला ना 358 करोड म्हणजे इन्व्हेस्ट केले आहेत. मी एंट्री टाकलं तुमच्या अक्षरशः जे डोळे बनते ते असे उघडतील. ते एवढं भारी वाटतं. म्हणजे मला मोबाईल पाहिजे. हा ती आतले काका बोलतात का माहिती की फोटो काढणं अलाउड नाही. बाथरूम मध्ये अलाउड नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता सकाळ उठून तुम्ही बोला कुठे चाललेलं आहे मी. तर मी चाललेलो आहे एका अशा ठिकाणी जिथे नवीन झालेलं आहे काहीतरी. तर त्या ठिकाणी मी चाललेलो आहे. ते तुम्हाला ब्लॉग तर्फे समजेलच कुठे चाललेलं आहे. आणि मी एकटाच नाही तर माझ्या सोबतीला आहे कोण ना कोण. पण ते कोण असणार आहे तर तुम्हाला मी आता ब्लॉग मध्ये बघत राहा तर कंटिन्यू तुम्हाला समजेल. तर जो कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला फटाफट मी आता निघतो इकडनं. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता बाईक घेऊन मी चाललेलो आहे स्टेशनला. आणि मग तिकडनं आपण ट्रेनचा प्रवास करणार आहे. तर चला फटाफट जाऊयात आपण आणि मग तिकडनं तिकीट काढून मग पुढे बघत राहू ब्लॉगमध्ये. चला चला काय जस्ट आता आलो. गाडी पण आता इथंच पार्क आहे आपल्या नॉडीला. आणि आता इकडनं जातो पहिल्या स्टेशनला. काय 2 मिनिटाचं इकडनं, जास्त काय लांब नाही आहे. आणि त्या साईडला स्टेशन साईडला लावायला गेलो ना परत तिथे हवालदार वगैरे गाडी उचलले येतात. त्याच्यापेक्षा आपल्या टेन्शन नाही. तर काकांच्या ओळखीच आहे. पटकन गाडी लावली आणि आपला कल्टी घाललाय. तर चला आता पटापट जातो मी इकडनं. तर मी ट्रेनचा प्रवास बघा माझा कंटिन्यू. आणि मग तुम्हाला डायरेक्ट त्याच लोकेशनवर भेटतो मी जिथे आता चाललेलो आहे. कारण की परत तिकडे ते लोक पोचतील लवकर असं वाटतं मला. आणि मी एकटाच उशिरा होणार आहे. तर चला पटापट जातो. खराब हो जाएगा, मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. जस्ट आत्ताच पोहोचलेलो मी खारघर स्टेशनला. आता अर्ध्यानं समजलं असेलच की मी कुठल्या लोकेशनवर चाललेलो आहे. तर ऍक्च्युली जे तिकडे निघले होते एवढे सगळेजण आता कोण येते तुम्हाला समजेल ब्लॉग मध्ये. मला वाटलं की माझ्या पहिले पोहोचलेले लोक, कारण की हे लोक सकाळची 7:15 का 7:30ची ट्रेन पकडून निघले होते आणि मी यांच्या लेट निघलो होतो. तरी पण पहिला मी पोहोचलेलो आहे. तर आता फोन केला होता, बोलले का 2 का 3 स्टेशन बाकी आहेत. तर उद्या पटापट आल्यावरती मग तुम्हाला दाखवते मी ब्लॉग मध्ये. A few moments later. गाईज हे लोक आलेले. मला हे लोक दिसले कुठेच ते. यांना मी अजूनपर्यंत दिसलो नाही. आता तुम्हाला पण दाखवतो कुठेच. हे शोधून थकतील. हे बघा दिसले का? हे बघा समोर बघा दिसतंय ते. बघा 3 जण उभे आहेत आणि मला शोधतात ते कुठे मी. अबे साले. A few hours later. तर गाईज फायनली हे लोक मला भेटले सगळेजण. ऍक्च्युली विषय असा झाला होता थोडासा की त्याच्याकरता आम्ही चेंज करण्यासाठी थोडंसं लांब आलो होतो. आणि तिकडनं म्हणजे ना तुम्ही स्टेशनवर आलात ना तुम्हाला रिक्षा लागेल 20 रुपये काहीतरी चार्जेस घेतात. डायरेक्ट तुम्हाला इस्कॉन टेम्पलला सोडून देतील ते. पण आता आम्ही इथे आलो तर मी पण इथे मस्त की आल्यावरती कुर्तावाला शर्ट होता तो घातलेला आहे. तर आता तुम्हाला फायनली विचार करते की इतका वेळ तू वाट बघवतोस आम्हाला की कोण आहे करून माहिती असेल तरी पण तुम्हाला सांगते की कोण आहे म्हणून ती. तर चला दाखवतो तुम्हाला. वाट बघितली ना तुम्हाला माहिती आहे कोण असणार आहे. हीच असणार आहे. या अक्कर मशीन कामं असतात. हीच असणार आहे माझ्यासोबत. कुठे देवधर्म झाले ना का कुठे बोललं ही असणारच माझ्यासोबत. तर काहीच भरपूर माहितीने भेटलेलं आहे. आणि जायचा प्लॅन हिचाच होता. ही बोलली का भाऊ पण आलेला आहे आणि करते हा नुसतं येतो. काय कामाची नाही, घरात बसून कंटाळला म्हणून बोलली कुठेतरी जाऊया. म्हणून बोललो का आता चल इस्कॉन टेम्पलला जाऊ. ते पण तीच बोलली. जॉबला जाते मी ह्याच्यासारखं. काय बोलते आता पैसा आला ना आता काय बोलणार. आता खायचे वेळचे माझे खर्च काय. मुझे देख बाबा, मैं
मैं रेडीमेड भिखारी लगता है. आणि आपल्या सोबत गाईज बघू शकता तुम्ही, हे बघा हे लोक आलेले आहेत. हे काय हे काय चला गाईज, आता हे आपल्यासोबत सोहम आहे, राजेश आहे, भाऊ भरपूर, सॉरी अथर्व आय माय मिस्टेक गाईज, समजून घ्या. भरपूर ह्याच्यात भेटलेलं आहे म्हणून. तर अथर्व ना, येस अथर्व म्हणे. हा आता तुम्ही मला सांगा, हे सख्खे बहीण भाऊ आणि हे सख्खे बहीण भाऊ जमीनात म्हणजे फरक आहे. आता आमच्या चौघांमधून फरकच आहे, पण भाई मी आता एवढं आम्ही आलो, मला आता समजलं की सख्खे बहीण भाऊ आहेत. मला नव्हतं माहिती, शपथ नव्हती मला माहिती. चला जाऊया आता. भाऊ तर भरपूर महिने, लास्ट टाइम तुम्ही बघितलेला आपण मारेंच्या मठात गेलो होतो तेव्हा आपल्याला भेटलो, त्याच्यानंतर आज आलेला आहे तो. सो खरं तर ह्याच्यासाठी आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललो की भाऊ आता परत एक राऊंड नंतर काय आर पार इंडियाच्या जगासूर काय येणारच नाही, बघासूर होणार आहे. चला जाऊयात आपण आता इस्कॉन टेम्पल. इकडनं 5 मिनिटावरती आहे, 5 मिनिटात आहे ना. हा चला. हे आधीच बघा बिचारी एवढी बारीक झालेली बघा, काय अजून पण आम्ही खारघरमध्येच गोलगोल फिरतोय. आता एवढी भूक लागली ना आम्हाला मरणाची. आम्ही ना इथं 3दा-4दा विचारला का बरं इथं समोसा वगैरे कुठे भेटतात काय. मॅपवर सर्च केला, पेट्रोल पंपला आलो. आता तिकडनं चाललोय रिटर्न. आम्ही तिथे दुकानाला विचारला तर ते दुकानदाराला काका बोलले का इथं कॉर्नरला आहे म्हणून स्नॅक्सवाला, इथं खातो. कारण का भाई इथे 2 मिनिटावरच आहे इस्कॉन टेम्पल, पण भूक एवढी लागली ना भाई मरणाची लागलेली आहे, भरपूर जास्त लागलेली आहे. आणि गरम बघा, हे 6 वाजता निघले, मी लेट निघून पण लवकर आलो, विचार करा. अरे कशी लांब राहता, काय फायदा तुमच्या ट्रेनचा. मी ट्रेन चालवली म्हणून काय लवकर बसलो बघा मी. टाइम बघा, टाइम विचार करा, 10:15 झाले आताशी आणि एवढा गरम व्हायला लागलाय ना, काय करणार. शेवटी हॉट आहे ना मी, एसी मधली माणसं आहेत, शेवटी हॉट आहे ना मी. गजब बेइज्जती है. काहीतरी मास्क लावला माहितीये का, मी दात चांगली दिसते म्हणून. नाही, दात घासून नाही आले म्हणून. काय जेवढी बारीक झाले, बहुतेक मला असं वाटतं माझंच टेन्शन घेत असेल. काय म्हणून तुला टेन्शन, तुझा टेन्शन. जाऊ दे, काय बोलणार आता, माझ्यावरती कोणाची दयाच नाही राहिली. काय सगळं काही तुझा नवरा देईल तुला टेन्शन. तुझी बायको घेईल तुझा टेन्शन. घेईल माझी बायको टेन्शन घेऊ दे. बायको मला बाई कुशीत पण घेईल, तुला काय. मग काय करणार आता, काही तर बायको लवकर सुधारायला लागेल. तुला दाखवतोय मग चांगला. फायनली आम्हाला भेटलेला आहे समोसेवाला, समोसेवाले भैया. रोम रोम भाइयों. अंकल वडापाव कितने का है, वडापाव है क्या, कितने का है. 20 का और समोसा, थाला समोसा. भाई रुको अंकल यार, एमआई का और इसी के मैच हो गया, आप किधर थाला बिला बोल रहे हो. तो हे किती पाहिजे तुम्हाला, की काय पाहिजे, काय आला आमचा पॅटीस. घ्या रे, कोणला पाहिजे पॅटीस. बघितलं, लाज पण वाटत नाही. बघितलं, 2-2 प्लेटी घेऊन बाजूला आली खायला. अच्छा असं आहे का. चला काही जस्ट आलेलो आम्ही आता. तर हा बघा इस्कॉन टेम्पल, खारघरचा प्रेम मंदिर. आज जाऊन बघूयात आता काय काय. मेन तो वरचं नावच काढलं यार, मी आल्यावरच का नाव काढलं काय माहिती. इथे बघा, इथे शूज वगैरे, चप्पल वगैरे तुम्हाला काय काढायचं आहे तर. पायऱ्या पण थंड थंड आहेत. एवढा कचड्याचं ऊन लागतंय ना. आधी मी खालनं बघितलं, मला वाटलं काय माहिती का ह्याच्यानं चालत यायचंय त्या पाण्यातून, पण नंतर समजलं की त्याच्यातून नाही यायचंय चालत. काही एक नंबर वाटतंय, मस्त वाटतंय ना, जरा पॉझिटिव्ह वाईब येते. ऊन लागते फक्त म्हणून पॉझिटिव्ह वाईब जाते आमची. नाही काहीच मस्त आहे इथे आजूबाजूला बघे बघा, एक नंबर आहे भाई. सगळीकडे पाणी वगैरे, असा फुलं वगैरे आणि टाईल्स वगैरे पण भाषा मस्त. मंदिर वगैरे आता वरती बंद आहे का चालू आहे. राधाकृष्ण पावते का नाही बघूया. अरे पावली कवत पावली मला काय म्हणा, आवली लवली कवली मी दिवली, आता तुला कोण पावली. चला जातो आतमध्ये आम्ही, पाय वगैरे पडतो. तुम्ही पण बघा, हे आमची गाय ढोरं पाठी राहिलेली आहेत. चला चला भटपट.
काय जस्ट आलो मी आता मंदिराच्या बाहेर. एक नंबर वाटलं, म्हणजे खतरनाक आहे मूर्ती. सिरियसली तुम्हाला सांगू ना, एवढी भारी वाटेल बघायला. म्हणजे तुम्ही एंट्री टाकल्या तुमच्या अक्षरशः जे डोळे बनते ते असे उघडतील, ते एवढं भारी वाटतं म्हणजे. आणि इथल्या ते एका आजींना विचारले मी, म्हणजे मंदिराची पूर्ण टोटली हिस्ट्री काय, म्हणजे असे बघायला गेलो तर ते बोलतात की किती माहिती की त्यांनी या पूर्ण मंदिराला ना 358 करोड म्हणजे इन्व्हेस्ट केलेत आणि एवढं सगळं बनवलेलं आहे. तर अजून प्रॉपरली ना फक्त एवढं मंदिर वगैरे झालेलं आहे आणि अजून खाली मुलांच्या शिक्षण वगैरे साठी सुद्धा म्हणजे बोलतात ना देवा करतात, तर ती शाळा वगैरे पण ते खाली करणार आहेत. अजून खूप काय अशा गोष्टी जे ते डेव्हलप करण्यात त्याच्यामध्ये सुद्धा. तर फिलहाल तुम्हाला तर मी आता एवढंच दाखवलं आणि इकडचा बाग वगैरे पण बघू शकता तुम्ही. बघा हा बाग आणि इकडनं एंट्री आहे, तिकडनं ती अशी पूर्ण सरळ आणि ते सिक्युरिटी वगैरे सुद्धा आहेत आतमध्ये. आणि ते फोटो वगैरे नाही काढून देत, मला तरी असं वाटतं. ते पण एक बरोबर बोलले का फोटो वगैरे नाही काढून देत म्हणून. काढता तर तुम्ही लोक ह्याची इमेज डाऊन करताय. तर ऍक्च्युली मला पण तेच वाटतं की तुम्ही सुद्धा आता फोन वगैरे नका युज. मी आता तुम्हाला दाखवण्याच्या तर्फे मी व्हिडिओ शूट केली होती, नसेल तर मीही नसतं शूट केलं, तिथे नसतं दिलं तर. पण ठीक आहे, मस्त वाटलं, एक नंबर आहे मंदिर वगैरे सुद्धा. आता फक्त वरती नाव यार, ते एक मेन नाव राहिलं बाई. जाऊ दे, नेक्स्ट टाइम आता नाव लावलेलं असेल तिथे. आता आम्ही ते फोटोशूट वगैरे नाही तर व्हिडिओ वगैरे शूट करतो. आता मस्त रील वगैरे काढतो भारीतल्या, तुम्हाला पण बघायला भेटतील. मला जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर खाली आयडी आहे. गाईज इथे बघू शकता, हे बघा सगळी पुस्तक आहेत आपली श्रीकृष्णांची, जो त्यांची पूर्णची कथा या पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. बघा एक एक नवीन नवीन पुस्तक आहे तिथे. बघा कधी तुम्ही जर शाळेचा अभ्यास केला असेल तरी पुस्तक वाचू, नाही तर नका वाचू. चला, तू केलाय का अभ्यास शाळेचा कधी? नाही केलं, नको. मग इथे बघायला कशाला आली? तुम्हाला पुस्तकं दाखवायची होती, आता मी तर कधी वाचले नाहीत, तुम्ही वाचा. शाळेतला अभ्यास कधी केला नाही मी, कुठे एवढी पुस्तकं वाचत बसू. हा असं दे ना, परशुरामचा असला तर काय आला. हा ना, काय माझी पुस्तक आहे ते बघा, तिथे प्रसाद लिहिलेलं पण आहे. चाललो आम्ही आता सीवूड मॉलला. जरा असा थंड थंड भाई असला तापलोय ना भाई, बेकार असं वाटतं वितीन मी इथले इथे, एवढं बेकार गरम व्हायला लागलेला. Many hours later. काहीच आता आलेलो सीवूड मॉलला, जस्ट एंट्री टाकली आतमध्ये भाई. पाचशे वाटतंय जरा भाई, एवढा तापलो होतो ना उन्हाने, आता जरा थंडावा वाटतोय तर जरा बरं वाटतंय भाई. आणि फर्स्ट टाइम आलो सीवूड मॉलला, याच्या आधी मी कधी आलोच नाही. दोन पहिल्यांदा आली का? आमचा जो होता तो जो सेकंड टाइम आलेला, त्या भावाने आपल्याला रस्ता चुकवला. अख्खा पार्किंग लॉट मध्ये गोल गोल फिरून पाहिलेलं आम्ही आलो वरती. तर आता पहिले आम्ही विचार करतो काहीतरी खायला जातो, कारण का भरपूर जास्त भूक लागलेली आहे. वरती आता काय खायला वगैरे घेतो आम्ही, कारण का माझ्या फोनची बॅटरी एवढी लो झालेली आहे ना भाई, भरपूर असं लो आहे. कारण की आम्ही व्हिडिओ शूट करत होतो ना, फोन माझा जाम तापला, जाम अक्षरशः. बघायला ना चेहरा बघ माझा काय लाल झालाय, वाटणार नाही पण भरपूर लाल झालेला आहे. चला जातात, आलो वरती. बघा मस्त मॉलला काय येत नाही माहितीये का आम्ही, कारण की आलो ना का सगळंच घेऊन जायचे वाटतं. घेऊन तर काय देणार नाही, नुसते बोलते. पेन घेऊन टेन्शन नको. काय देणार आहे मला? काय पाहिजे तुला, काय घेशील? मला मोबाईल पाहिजे. लगेच चल. बाथरूमला आलोय, फ्रेश होतो मस्त. आता तोंड बिंड धुते एकदम कडक मध्ये, आणि जर तो टी शर्ट घालतो सकाळचा, खूप तर गरम व्हायला लागलेलं. आता झालो मस्त फ्रेश, आता टकाटक वाटतंय बाई, बस वाटतं आता तर फ्रेश वाटतं मस्त. हा, मग बाथरूम मध्ये फोटोशूट नाही केलं तर कधी होईल का? मग असं सीवूडला आलं असं वाटलं पाहिजे का नको? मग ते हा, ते आतले काका बोलतात का माहिती की फोटो काढणं अलाउड नाही. बाथरूम मध्ये अलाउड नाही, खतरनाक किस्सा आहे बोललो. ते बोलतो इथला अलाउड नाही करत म्हणून. अरे भाई बाथरूम मध्ये फोटो नाही काढून देतं, काय बोलणार. जातात आम्ही खायला, मग असून फिरतोय आम्ही. वॉशरूम केवढा लांब बाबा, पार कोसावरती वॉशरूम भेंडी. जाऊन थकलो आम्ही चालून. 1 million zillion jillion dillion cotillion times later. आता मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. आधी बोललं असेल की काय एवढा कंटिन्यू करते, मध्येच बोलतेस. तर ऍक्च्युली माझा ना फोनच स्विच ऑफ झाला होता. आणि आता काय कांड केलं असेल आम्ही म्हणजे खाल्लं वगैरे, खाऊन पिऊन झालं आमचं सगळ्यांचा. आणि आता खाली येत होतो, तर जाता येतं नाही, तर आपल्या आयफोनची जी गॅलरी असते ना आपल्या मॉलमध्ये, तर तिकडे बोलले काम करतो, गपचूप काढतो आणि चार्जिंगचा पॉईंट माझा फोन चार्जिंग करून घेतो. तर आता 25% चार्जिंग केली आणि आता ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. तर आता आमचं सगळं खाऊन पिऊन झालं, फिरून पण झाला. आता आम्ही चाललेलो आहे घरी सगळेजण. हे 2 जण आहेत ते जाणार आहेत पनवेलला, आणि आम्हाला या दोघांना सोडून मग मी एकटा घरी जाणार आहे.